नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं योजना अँड नोकरी मित्र या चॅनलवर स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि फायदेशीर योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. या योजनेचं नाव आहे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना. जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल पण भांडवलाची अडचण येत असेल तर ही योजना तुमच्यासाठी खूप मोठी संधी ठरू शकते. कारण या योजनेअंतर्गत तुम्हाला 15 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते आणि त्यावर 12% व्याज परतावा शासनाकडून दिला जातो. म्हणजेच तुम्ही कर्ज घेऊन व्यवसाय सुरू करू शकता आणि त्या कर्जावरील व्याजाचा मोठा भाग शासन तुमच्या खात्यात जमा करते. त्यामुळे तुमचा आर्थिक भार खूप कमी होतो. चला तर मग या योजनेची संपूर्ण माहिती आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वात आधी पाहूया या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांना आर्थिक मदत करून त्यांना स्वावलंबी बनवणे. आजही आपल्या समाजात अनेक तरुण आणि महिला आहेत ज्यांच्याकडे व्यवसायाची चांगली कल्पना असते, पण पैसे नसल्यामुळे ते व्यवसाय सुरू करू शकत नाहीत. ही समस्या दूर करण्यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये कर्जावरील व्याजाचा भार शासन उचलते आणि लाभार्थ्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करते. आता या योजनेचे मुख्य फायदे पाहूया. या योजनेत तुम्हाला जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. हे कर्ज तुम्ही कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा मान्यताप्राप्त बँकेकडून मिळवू शकता. सर्वात मोठा फायदा म्हणजे या कर्जावर तुम्हाला 12% व्याज परतावा मिळतो. पण हा परतावा मिळण्यासाठी एक महत्त्वाची अट आहे, ती म्हणजे तुम्हाला तुमचे कर्जाचे हप्ते वेळेत भरावे लागतील. जर तुम्ही नियमितपणे EMI भरत असाल तर प्रत्येक हप्ता भरल्यानंतर त्या हप्त्यातील व्याजाचा भाग शासन तुमच्या आधार लिंक बँक खात्यात जमा करते. ही प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत आहे आणि PFMS म्हणजेच पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टमद्वारे केली जाते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा विलंब होत नाही. आता पाहूया ही योजना नेमकी कशी काम करते. सर्वप्रथम तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागते. त्यासाठी अधिकृत वेबसाईट आहे vjnt.org. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला अर्ज भरावा लागतो आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात. त्यानंतर तुमचा अर्ज तपासला जातो. जर तुम्ही पात्र ठरलात तर तुम्हाला LOI म्हणजे लेटर ऑफ इंटेंट दिला जातो. हा LOI खूप महत्त्वाचा आहे, कारण त्याशिवाय तुम्हाला बँकेत कर्ज मिळणार नाही. LOI मिळाल्यानंतर तुम्ही बँकेत जाऊन कर्जासाठी अर्ज करू शकता. बँक तुमचा अर्ज तपासते आणि कर्ज मंजूर करते. कर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. त्यानंतर तुम्हाला दरमहा EMI भरावी लागते. जर तुम्ही वेळेत EMI भरली तर त्या EMI मधील व्याजाचा भाग शासन तुमच्या खात्यात परत जमा करते. आता या योजनेच्या अटी आणि शर्ती समजून घेऊया. सर्वात महत्त्वाची अट म्हणजे कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो. तसेच अर्जदाराने महामंडळाच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. आणखी एक महत्त्वाची अट म्हणजे तुम्ही LOI मिळाल्यानंतरच बँकेत कर्जासाठी अर्ज करावा. जर तुम्ही आधीच कर्ज घेतले असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. जर तुम्ही कर्जाचे हप्ते वेळेत भरले नाहीत तर तुम्हाला व्याज परतावा मिळणार नाही. त्यामुळे ही योजना घेताना आर्थिक नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे. महामंडळ फक्त व्याजाचा भाग भरते, इतर कोणतेही चार्जेस किंवा फीस भरत नाही. आता पाहूया या योजनेसाठी पात्रता काय आहे. या योजनेसाठी अर्ज करणारा व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असावा. तो विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष दरम्यान असावे. तसेच अर्जदार कोणत्याही बँकेचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. आता आवश्यक कागदपत्रांची माहिती घेऊया. अर्ज करताना तुम्हाला वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला द्यावा लागेल. जात प्रमाणपत्र आणि उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे. आधार कार्ड, रेशन कार्ड आणि रहिवासी दाखला द्यावा लागतो. जर तुम्ही व्यवसायासाठी कर्ज घेत असाल तर त्या व्यवसायाचे कोटेशन द्यावे लागते. जर वाहनासाठी कर्ज घेत असाल तर ड्रायव्हिंग लायसन्स किंवा संबंधित परवाना द्यावा लागतो. महिला अर्जदारांसाठी जर लग्न झाले असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा नाव बदलाचा पुरावा द्यावा लागतो. आता अर्ज प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. सर्वप्रथम vjnt.org या अधिकृत वेबसाईटवर जा. तिथे नवीन युजर म्हणून नोंदणी करा. यानंतर लॉग इन करून अर्ज फॉर्म भरा.
तुमची वैयक्तिक माहिती आणि व्यवसायाची माहिती योग्य प्रकारे भरा. यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची पडताळणी केली जाईल. जर तुम्ही पात्र ठरलात तर तुम्हाला LOI मिळेल. LOI मिळाल्यानंतर बँकेत जाऊन कर्जासाठी अर्ज करा. बँक कर्ज मंजूर केल्यानंतर तुमचा व्यवसाय सुरू करा. आता पाहूया या योजनेअंतर्गत कोणते व्यवसाय सुरू करता येतात. तुम्ही किराणा दुकान सुरू करू शकता. डेअरी व्यवसाय म्हणजे दूध व्यवसाय सुरू करू शकता. कुक्कुटपालन म्हणजेच पोल्ट्री व्यवसाय सुरू करू शकता. ऑटो, ट्रक किंवा इतर वाहन खरेदी करून ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू करू शकता. तसेच छोटे उद्योग, सर्व्हिस सेंटर, टेलरिंग, ब्युटी पार्लर अशा अनेक प्रकारचे व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. म्हणजेच ही योजना सर्व प्रकारच्या छोट्या आणि मध्यम व्यवसायांसाठी उपयुक्त आहे. आता काही महत्त्वाच्या सूचना पाहूया. अर्ज करताना कोणतीही चुकीची माहिती देऊ नका. सर्व कागदपत्रे योग्य आणि स्पष्ट अपलोड करा. कर्ज घेतल्यानंतर EMI वेळेत भरणे अत्यंत आवश्यक आहे. LOI मिळाल्याशिवाय कर्ज घेऊ नका. जर तुम्ही योग्य नियोजन केले तर ही योजना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. शेवटी निष्कर्ष पाहूया. वसंतराव नाईक महामंडळाची वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एक मोठी संधी आहे. या योजनेच्या मदतीने तुम्ही कमी आर्थिक भारात स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. जर तुम्ही वेळेत कर्जाची परतफेड केली तर शासन तुमच्यावरचा व्याजाचा मोठा भार उचलते. म्हणूनच जर तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही योजना नक्कीच वापरा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत जरूर शेअर करा. धन्यवाद.